गोसावी दादा. अरे रेमन भाई, अरे ओके ओके, आता गोसावी दादा. मित्रांनो, सकाळ झाली आपली शासोबत आणि सकाळ झाली आपली गोसावी दादांसोबत. तर आमचा आता प्लॅन कुठे जायचा? चनेरे. रोहातून चनेऱ्याला जायचा. तर मग चला जाऊयात, शेतकऱ्यांना भेटूयात आणि 4 गोष्टी करूयात आणि संध्याकाळी परत येऊया. आता चलो. भारत काका, तर कामाला सुरुवात झालेली आहे आणि असे ऑनलाईन फॉर्म असतो आपला, तो भरतो आहे. सोबत गोसावी दादा. अरे रेमन भाई, अरे ओके ओके, आता गोसावी दादा. तर असे नंतर आता सध्या हे फील्डवरच आहे, पण इथे आपलं मातोश्री या आपल्या हॉटेलमध्ये बसलो आहे. भरत पाटील म्हणून आपले आहेत शेतकरी, त्यांच्याकडे हे हॉटेल आहे त्यांचं आणि खूप मस्त प्रॉपर्टी आहे. जेवण पण खूप छान भेटतं इथे. तर कधी मुरुडला जाताना तुम्ही जाल, रोहातून मुरुडला जाताना, तर इथे नक्कीच भेट द्या. आणि बघू आता हे झाल्यानंतर एकाच्या शेतावर जाऊ. शेतावर जाऊन जरा त्यांचं शेत पण बघू. खूप लोकांनी झाडं लावलीच नाहीत, दिली आहेत ती, तर त्यांना ते पण सांगू आणि जाऊयात. चहा झाली, आता कॉर्नेटो खातो आहे. भारत काकांकडून आहे. नक्कीच मातोश्रीला व्हिजिट करा. आता पेड प्रमोशन झाले. नमस्कार. प्रणय दादा बरोबर, प्रणय दादा सोबत आता चाललोय आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडच्या शेतावर. हाय करा, हाय हाय. तर मग जाऊयात आता हळूहळू, सर्वांना भेटूयात. सोबत भाऊ आहे आपला. चला. आम्ही इरफान भाईंच्या इथे आलेलो आहे. सोबत प्रणेश दादा आहे. सर्व आपल्यासोबत फिरतो आहे. तर आता आपण पुढे कुठे जाणार आहे? कोणाच्या शेतावर कधी चाललो आहे? घरातच चाललो आहे आपण सर्वांच्या शेतीवर. आपल्या शेतीवर जाऊ आणि नंतर इरफान भाईंच्या शेतीवर जाऊ. आणखीन चंद्रकांत ठाकूर, जगन ठाकूर यांच्या शेतीवर जाऊ आणि झाडं लावू पण आपण. यांनी झाडं अजून लावलेली नाहीत ना, तर ती झाडं लावायचं परत काम मी घेतो. आता ते धीरेचं काम केलं, आता लावायचं पण काम करतो. वैभव सेट जायचं. हा कॅमेरा आहे आमचा छोटासा. आम्ही व्लॉगिंग चालू केले ना, तर बोललो असं घेऊन जायचं. हां चलो मिळते. कोण आग बीग लागली तर डायरेक्ट जलत जातात ना मग. तर आता आपण आलेलो आहे इरफान भाईंच्या बागेमध्ये. ही त्यांची अशी आंब्याची एकदम जुनी जुनी झाडं आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवत वाढलं आहे. तर आता ते गवत काढतायत. त्याच्या मागचं कारण असं आहे. काय कारण आहे हो? गवत का काढतायत? आंबे काय ते बोलतो. अरे 7 एकर काजू लागवड दिली, ती लावायची आहे की नाही? म्हणूनच काढतात ना ते गवत. हे काजू लागवड करायची आहे 7 एकरमध्ये. आंब्याची मस्त झाड आहेत खरं. थंड खूप वाटत असेल ना इथे?
एवढं मस्त असं मध्ये बागेसारखंच आहे एकदम. हां कुठे मजबूत आहे बाग म्हणजे खालपर्यंत आहे. अरे जरा कटिंग केलं पाहिजे बस. गुच्छा झालाय ना, एकमेकांना गुरफटलेत झाडं. जरा कटिंग केली तर एकदम मस्त होऊन जाईल काम. एवढं भारी वाटतंय बघा, एकदम सावली सावली. तुम्ही फील नाही करू शकत पण मी फील करतोय. एकदम सावलीमध्ये मस्त वाटतंय. बाहेर ऊन आहे आणि अशी सावली आहे. हां सही आहे. फक्त ही कटिंग केली ना व्यवस्थित की मस्त होऊन जाईल सीन. पुढपर्यंत आहे बाग. लय भारी वाटते. काम पूर्ण झालं आमचं आणि देसी फूड खाऊन थकलो आहे म्हणून आता आम्ही विदेशी फूड खाणार आहोत. म्हणजे पार्सल घेऊन जाणार आहे मी तर चायनीज. हाँ ये व्लॉग बना रहा हूँ भाई. तो फिर वो चायनीज घेऊन जाणार आहे पार्सल. आणि मग झालं आजचं संपलं. भाई अपना भाई ए भाई हाय कराय. हाँ अरे बनाओ आप. आपला पार्सल घेतला आता आणि यो पार्सल आपला. आणि येथून आता आपण निघणार रोहाला आणि तिथून मग पहिला खाऊ, नंतर मग पुढचा प्लॅन बनवू. चलो शुभ संध्याकाळ. परत आम्ही त्याच जागेवर आलेलो आहोत कारण का ब्लॉग संपवायचा आहे. पण आता आम्ही कॉफीने सुरुवात करतो आहे का बाई. चिअर्स. चला अशा प्रकारे व्लॉग संपला. हे मी करतो आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.